नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 409 ते 416. श्री गुरु अनेकांची माय, होतील माता माझी फक्त, करून त्यांचे पूजन, घालीन त्यांना शपथ. श्री गुरुच्या प्रेमास लावीन मी माझा छंद, एक पत्नी व्रत घेववीन, मजवरी त्यांचा नित्य राहील लोभ. किती धावला तरी वाऱ्यास, चार दिशांची मर्यादा त्यास, तसाच गुरु कृपेस पिंजरा होईन मीच. गुरुसेवा माझी मालकीण, गुणालंकार मी तिला घालीन, गुरुभक्तीला घालीन गवसणी मीच. गुरुप्रेमाचा पाऊस, त्या खालची पृथ्वी मीच, मनोरथांची अशा अनंत, सृष्टी तो रचतो. मीच होईन गुरुचे घर, त्यात होऊनी चाकर, सेवा करीन मीच गुरुची तेथ. श्री गुरु जे ओलांडतात, उंबरठे येता जाताच, तेही तसेच दार, द्वारपालही होईन मीच. खडावा त्यांच्या मी होईन, पायात घालीन त्या त्यांच्या मीच, होवोनिया त्यांचे छत्र, छत्र तेही धरेन मीच. एकदा का गुरु प्रसन्न झाले की त्यांच्यासाठी मी काय काय करीन आणि त्यांच्यासाठी मी कसा होऊन राहीन हे सांगताना पुढे म्हणतात की गुरु हा अनेकांची माय असतो, पण मीच अनेकात मोडल्यामुळे आता ते फक्त माझी माय असतील, तेव्हा त्यांचं पूजन करून मी त्यांना तशी शपथ घालीन. श्री गुरुच्या प्रेमाला मी माझा छंद लावीन आणि त्यांना एकपत्नी व्रत घ्यायला लावून माझ्यावरतीच त्यांचा लोभ राहील असं बघीन. वारा कितीही धावला तरी त्याला 4 दिशांची मर्यादा असते, तशीच श्री गुरुच्या कृपेला मीच पिंजराहून अडकवून ठेवीन. गुरुसेवा म्हणजे माझी मालकीण, तिला मी माझ्या सगळ्या गुणांचे अलंकार घालीन आणि गुरुभक्तीलाही गवसणी मीच घालीन. गुरु प्रेमाचा जर पाऊस पडला तर त्याखालची पृथ्वी मीच होऊन जाईन. अशा अनंत मनोरथांची तो सृष्टी रचत असतो. मीच गुरुचं घर होईन आणि त्यात चाकरही होऊन मी गुरुची सेवा करत राहीन. श्री गुरु जो ओलांडतात तो उमराही मीच होईन. एवढंच काय, पण दार आणि द्वारपालही मीच होईन. गुरुच्या खडावा मी होईन आणि त्या खडावा त्यांच्या पायातही मीच घालीन. त्यांचं छत्र होऊन
ते छत्र धरायलाही मीच उभा राहीन. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 409 ते 416. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 417 ते 424. होवो नियाचो पदार, उंचवटा खड्डा सांगेन, चवरी धरून हातात, वाट दाखविन धरून हात. शागिर्दही त्यांचा मीच, पाणी देईन चूळ भरण्यास, चूळ तीही मी झेलीन, तस्त होऊन. विडा देईन त्यांना मीच, थुंकाही तो मी घेईन, तसेच करुनी खटपट, स्नान त्यांना घालीन. गुरुचे होईन आसन, तसेच त्याचे अलंकार, वस्त्रचंदनादी उपचार, होईन मीच. होईन त्यांचा आचारी मीच, वाढीन फराळाचे त्यांस, आपलेपणाने ओवाळीन, श्री गुरूंना मीच. गुरु करती जेव्हा भोजन, त्यांच्या पंक्तीस बसेन मीच, तसेच पुढे होऊन, विडाही देईन मीच. खरकटे त्यांचे काढीन मीच, बिछानाही त्यांचा झाडीन, देईन त्यांचे पाय, चेपूनही मीच. होईन त्यांचे सिंहासन, गुरु बसतील त्यावर, करीन सेवा संपूर्ण, मीच त्यांची. हा भक्त पुढे जाऊन म्हणतो की श्री गुरूंचा चोपदार मी होईन आणि रस्त्यामध्ये येणारा उंचवटा खड्डा ह्या सगळ्याची त्यांना जाणीव करून देईन. हातामध्ये चवरी धरीन आणि त्यांचा हात धरून त्यांना वाटही दाखवीन. त्यांचा शागिर्दही मीच होईन. पाणी देईन त्यांनी चूळ भरावी म्हणून आणि ती चूळ झेलण्यासाठी तस्तही मीच होईन. त्यांना विडाही मी देईन आणि तो थुंकासुद्धा मी झेलून घेईन. अतिशय खटपट करून मी त्यांना स्नानसुद्धा घालीन. गुरुचं मी आसनही व्हायला तयार आहे. तसेच श्री गुरुचे अलंकारही मी होईन. वस्त्र चंदनादी उपचार हे सारं काही मी होऊन जाईन. त्यांचा आचारी मी होईन. त्यांना फराळाचं वाढीन. आपलेपणाने श्री गुरूंना मीच ओवाळीन. ते जेव्हा भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीत मी बसीन. पुढे होऊन त्यांना विडाही मीच देईन. त्यांचं खरकट मीच काढीन. त्यांचा बिछानाही मीच झाडीन. त्यांचे पायही मी चेपून देईन. मी त्यांचं सिंहासन होईल. त्यावरती श्री गुरु बसतील आणि माझ्याकडूनच त्यांची संपूर्ण सेवा घडेल. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 417 ते 424. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 425 ते 432.
करीन असा चमत्कार, श्री गुरुचे जेथे जाईल लक्ष, वस्तू ही ती एक एक, होईन मीच. श्रवणरूपी त्यांच्या अंगणात, होईन मी शब्द असंख्य, होईल जिथे अंगस्पर्श, स्पर्श विषय तोही मीच. श्री गुरूंचे नेत्र पाहती कृपा दृष्टीतून, वस्तू तीही एक एक, होईन ती मीच. रस जो आवडे जिभेस, तो रस मी होईन, तसेच होवोनी गंधरूप, घ्राण सेवा मीच करीन. वस्तू मात्र होऊनी सर्व, बाह्य सेवा सारी करून, सेवा भावे टाकीन व्यापून, असे त्याचे मनोगत. जोवरी उभा असे हा देह, घडेल ही सेवा तिथवर, देहांती ही घडावे सेवा व्रत, नवलकार ही बुद्धीस आवड. जिथे श्री गुरूंचे चरण, उभे असती तिथेच, शरीराची माती करून, मिसळीन मी तिथेच. स्वामी माझे करतील स्पर्श, सहजच ज्या पाण्यास, तिथेच नेईन लयास, पाणी या शरीरातील. हा भक्त असं म्हणतो की मी असा काही चमत्कार करीन की श्री गुरुचं जिथे जिथे लक्ष जाईल ती एक एक वस्तू मीच होऊन जाईन. त्याच्या श्रवणरूपी अंगणामध्ये मी असंख्य शब्द होऊन राहीन. जिथे जिथे त्याच्या अंगाचा स्पर्श होतो ते सारे स्पर्शाचे विषय तेही मीच होईन. श्री गुरूंचे नेत्र ज्या कृपादृष्टीतून पाहतात त्या सगळ्या वस्तूही एकूण एक मीच होऊन जाईन. गुरूंच्या जिभेला आवडणारा जो रस आहे तो रसही मी होईन आणि गंधाचं रूप घेऊन त्यांची घ्राण सेवाही मीच करीन. सगळ्या वस्तू मी होऊन त्यांची बाह्य सेवा करीन आणि सेवाभावाने मी त्यांना पूर्णपणे व्यापून टाकीन, असं हा भक्त मनोगत करत असतो. जोवर माझा देह उभा आहे तिथपर्यंत आणि देहांताच्या नंतरही हे सेवाव्रत माझ्या हातून घडावं हीच माझ्या बुद्धीला आवड आहे. जिथे श्री गुरूंचे चरण आहेत तिथेच माझ्या शरीराची माती करून मी मिसळून जाईन आणि माझे स्वामी सहजच ज्या पाण्याला स्पर्श करतील त्या पाण्यामध्ये सुद्धा मी माझ्या शरीरातलं संपूर्ण पाणी लयाला नेईन. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 425 ते 432. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 433 ते 440.
श्री गुरूंना ओवाळण्यास लावती जे जे दीप, त्याच त्यांच्या तेजात मिळविन देहातील तेज. श्री गुरूंचा जो पंखा असेल, तिथेच प्राणांचा करीन लय. वारा होऊन करीन सेवा त्यांची. ज्या ज्या कोणा पोकळीत गुरु असती परिवारासह, तेथेच नेईन लयास. आकाश या देहातील जिवंतपणी होतामृत. सोडणार नाही हे सेवाव्रत, सोपवणार ना निमिष मात्र. कल्पांती हे माझे व्रत. ऐसी असे इच्छा उत्कट, गुरुसेवेच्या संबंधात. करूनही न होतसे समाधान, सेवा विषयीचे. दिवस रात्रीची जाणीव, न म्हणे उणे अधिक. सेवेची असता यादी थोर, होतसे तो प्रसन्न. गुरुसेवेचा निघता विषय, होतसे आकाशाहून थोर. एकटाच करे सर्व काम, एकाच वेळी. अंतःकरणाच्या पुढेच शरीर त्याचे घेते धाव. कृती त्याची करी चढा ओढ, मनाशी शपथे वार. हा भक्त म्हणतो की श्री गुरूंना ओवाळण्यासाठी जे दिवे लावले जातात, त्यांच्या तेजातच मी माझ्या देहामधलं तेज मिळवून टाकीन आणि माझ्या प्राणवायूचा पंखा त्याचं वारं करून मी श्री गुरूंची सेवा करत राहीन आणि तेच वारं त्यांना घालीन. ज्या ज्या कुठल्या पोकळीमध्ये गुरु आपल्या परिवारासह वास करत असतील, तिथेच माझ्या देहामधलं आकाशही लयाला नेईन. जिवंतपणी किंवा मृतावस्थेत हे सेवाव्रत मी सोडणार नाही आणि अगदी कल्पाचा अंत जरी झाला तरी माझं हे व्रत एका सेकंदाकरता निमिष मात्र सुद्धा मी कुणावरही सोपवणार नाही. अशी ही उत्कट इच्छा जी गुरुसेवेच्या संबंधात ह्या भक्ताची असते. आणि सेवाविषयीचा विषय निघाला की त्याच्या मनाचं समाधान मुळी होत नाही. मग त्याला दिवसाची रात्रीची जाणीव उरत नाही. तो त्याला कधी कमी अधिकही म्हणत नाही. त्याच्या सेवेची यादी जर मोठी असेल तर त्याला अजूनच आनंद होतो. गुरुसेवेचा विषय निघाला तर तो आकाशाहून थोर वाटतो आणि सगळं काम एकाच वेळी तो करत असतो. अंतःकरणाच्या पुढे त्याचं शरीर धाव घेत असतं आणि त्याची जी कृती असते तिची तर मनाशी चढाओढ अगदी शपथेवार लागलेली असते. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 433 ते 440. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 441 ते 448. गुरुलीला एखादीच
तरी टाकतो त्यावरून सर्वस्व आपुले ओवाळून जीवासहित गुरुसेवेने होतसे कृश गुरुप्रेमाने होतसे पुष्ट होतसे गुरु आज्ञेचे घर स्वतःहून गुरुकुळामुळे जो कुलीन गुरुबंधूंवर करुणी प्रेम होतसे जो भला माणूस गुरुसेवा छंद त्याचा नाद गुरुसंप्रदायाचे आचार वर्णाश्रमती विहित कर्म गुरुसेवा म्हणजे जास असते ते नित्य कर्म गुरु हेच असे क्षेत्र माता पितानी गुरुच देव दुसरा न तो जाणत गुरु शिवायचा मार्ग श्री गुरूंचे जे दार सर्वस्व ते त्याचे सार भजतो जो गुरु सेवकास समजून सख्खे भाऊबंद गुरुनामाचा मुखी मंत्र असतो ज्याच्या नित्य गुरुवाक्या वाचून स्पर्श करेन कोणत्या शास्त्रास गुरुचरणाचा स्पर्श होतसे ज्या ज्या पाण्यास समजतो त्यास तो तीर्थ साऱ्या त्रिलोकातील गुरुची एखादी लीला जरी असली तरी हा भक्त आपलं सर्वस्व त्याच्यावरून ओवाळून टाकतो. गुरुची सेवा करून जो कृश होतो आणि गुरुचं प्रेम लाभलं असता पुष्ट होत जातो. स्वतःचं शरीर म्हणजे जणू काही गुरुच्या आज्ञेचं घरच तो समजायला लागतो. गुरुचं जे कुळ असतं त्यामुळेच आपण कुलीन आहोत असं तो समजतो. गुरुबंधूंवरही तो खूप प्रेम करतो आणि गुरुची सेवा हाच त्याचा छंद आणि हाच त्याचा नाद अशानेच तो एक भला माणूस म्हणून ओळखला जातो. गुरु संप्रदायाचे आचार पाळतो आणि त्या व्यतिरिक्त वर्णाश्रमाप्रमाणे जी विहित कर्म आहेत ती तो करत राहतो आणि त्यालाच तो गुरुसेवा आणि नित्यकर्म असं समजतो. गुरु हेच क्षेत्र असतं. माता पिता देव हे सगळंच त्याच्यासाठी गुरु असतो आणि गुरु शिवायचा दुसरा कुठलाही मार्ग तो जाणतच नाही. श्री गुरूंचं जे दार असतं तेच त्याचं सर्वस्व सार असतं. गुरुचे जे सेवक असतात त्यांना तो सख्खे भाऊबंद समजून त्यांना सुद्धा मान देतो. त्याच्या मुखामध्ये गुरु नामाचा मंत्र नित्य असतो. गुरु वाक्याखेरीज कुठल्याही शास्त्राला तो स्पर्श सुद्धा करत नाही. गुरुच्या चरणाला स्पर्श करून जे पाणी मिळतं त्यालाच तो साऱ्या त्रिलोकातलं तीर्थ समजतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक
441 ते 448. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 449 ते 456. श्री गुरुचे उष्टे अन्न, अकस्मात त्याचा होता लाभ. समाधीचाही येतसे वीट, त्याच्या समोर. चालता गुरुच्या मागून, उडतसे जी पाय धूळ. रजकणते वाटती त्यास, मोक्ष सुखाच्या योग्य. किती करावे वर्णन, गुरुप्रेमास नाही अंत. परंतु माझ्या बुद्धीस, स्फूर्ती जाहली अफाट. भक्तीची या इच्छा जास, विषयाचे या जास कौतुक. दुसरे काही सेवे वाचून, रुचते ना त्यास. असा जो तो पुरुष, तत्वज्ञानाचे ठिकाण. ज्ञानास त्याच्या इभ्रत, ज्ञान ज्याचे भक्त तोच देव. अशा रीतीने खरोखर, पुरेल साऱ्या जगास. उघड्या दाराने नांदते ज्ञान, त्याचे ठाई. गुरुसेवेच्या विषयात, अंतःकरणात इच्छा उत्कट. म्हणून मर्यादा सोडून, गुरुभक्ती केली व्याख्यान. अन्यथा थोटकामी हात असून, भजनाविण मी असे अंध. पाय असूनही सेवेवीण, पांगळ्याहूनही मंद. ज्ञानेश्वर महाराज पुढे जाऊन असं म्हणतायत की हा जो गुरुभक्त असतो, त्याला गुरुचं उष्ट अन्न जर अकस्मात मिळालं तर जणू काही समाधीचाही वीट यावा इतकं ते त्याला मोठं वाटतं. चालताना गुरुच्या मागून जी पायधूळ उडते, ते रजककण जर अंगावरती आले तर ते मोक्ष सुखाच्या इतके त्याला वाटतात. आता गुरुचं हे प्रेम किंवा गुरुचं हे वर्णन किती करावं, त्याला कुठला अंतच नाही. पण माझ्या बुद्धीला अफाट स्फूर्ती झाली आणि ह्या भक्तीची इच्छा ज्याला आहे, ज्याला या विषयाचं कौतुक आहे, त्याला मग गुरुसेवे वाचून दुसरं काहीच रुचत नाही. असा जो पुरुष आहे तो म्हणजे तत्वज्ञानाचं ठिकाणच म्हणावं. त्याच्या त्या ज्ञानाला फार मोठं महत्त्व लाभतं. अशा रीतीने खरोखर सगळ्या जगाला पुरेल इतकं ज्ञान त्याच्या ठाई अगदी उघड्या दाराने नांदतं. गुरुसेवेच्या विषयात अंतःकरणात इच्छा उत्कट झाली, म्हणूनच मी मर्यादा सोडून गुरुभक्तीबद्दल व्याख्यान केलं. आणि असं जर झालं नाही तर मी स्वतःला हात असूनही थोटका समजीन.
गुरुभजन केलं नाही तर दृष्टी असूनही मी स्वतःला अंध समजेन, आणि गुरुची जर सेवा केली नाही तर पाय असूनही पांगळ्यापेक्षा सुद्धा मी स्वतःला मंद समजेन. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 449 ते 456. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 457 ते 464. केले नाही गुरुवर्णन, वाचा असूनही मी मूक. आळशी असा पोसण्या फुकट, परंतु गुरुप्रेम माझ्या मनात. तेच असे कारण गुरु उपासनेचे व्याख्यान. केले इतके मी विस्तृत, म्हणती ज्ञान देव. लांबलच कहे व्याख्यान, करावे आपण सहन. उत्तम रीतीने सांगीन, ग्रंथार्थ मी तुम्हास. ऐका ऐका हो जन, बोलतसे भगवान कृष्ण. भूतभार जो करी सहन, ऐकतसे ते अर्जुन. अंतर्बाह्य असे शुद्ध, अर्जुना जसा कापूर. तसेच ज्याचे शुद्ध, शरीर आणि मन. रत्नांचे जसे स्वरूप, अंतर्बाह्य असे चोख. जसा सूर्यप्रकाशमान, संपूर्ण समान अंतर्बाह्य. कर्माने धुतला बाह्य भाग, ज्ञानाने धुतले अंतर्मन. अशा दोन्ही प्रकारेच शुद्धत्वास जो झाला प्राप्त. मृत्तिका आणि जळ यांचे योगे बाह्य शरीर. होतसे ते निर्मळ, सांगती असे वेद. ज्ञानेश्वर श्रोत्यांना म्हणतात, गुरुचं जर वर्णन मी केलं नाही तर वाचा असूनही मी मूकाच आहे असं समजायला लागेल. आळशी आणि पोसायला फुकट आहे असं मला वाटायला लागेल. पण माझ्या मनामध्ये गुरुप्रेम हे नक्की जागं आहे, आणि त्याच कारणाने गुरु उपासनेचं हे व्याख्यान मी इतकं विस्तृत केलं. हे लांबलचक व्याख्यान आपण सहन करावं. आता मी तुम्हाला उत्तम रीतीने ग्रंथार्थ सांगतो, तेव्हा जनहो ऐका. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, हा जो भक्त असतो तो म्हणजे कापरासारखा असतो. कापूर जसा अंतर्बाह्य शुद्ध असतो, तसंच या भक्ताचं शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध असतं. रत्नांचं स्वरूप जे असतं तेही आतून आणि बाहेरून चोखच असतं. सूर्यसुद्धा आतून आणि बाहेरून एकसारखा संपूर्ण प्रकाशमान होत असतो. कर्माने बाह्य भाग धुतला जातो आणि ज्ञानाने अंतर्मन शुद्ध होतं. अशा दोन्ही प्रकारेच या भक्ताला शुद्धत्व प्राप्त झालेलं असतं. माती आणि पाणी
यांच्या योगाने बाह्य शरीर निर्मळ व्हायला मदत होते असं वेद सांगतात। अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 457 ते 464। धन्यवाद।